भरत शेठ गोगोले आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, आपण पाहतोय कार्यकर्ते तुमचे जे आहेत ते त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला पालकमंत्री पदावरून। अपेक्षित होतं हे तुम्हाला? मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। परंतु आज जे कार्यकर्ते पदाधिकारी ह्या लोकांना खात्री आहे ना, आता तुम्ही पाहिलं की घरामध्ये चुलीपर्यंत कार्यकर्त्यांना सामोरं जाणारा मी एकमेव आमदार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी आपुलकी भावना आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। असं असलं तरी आपण पाहिलं तर काल त्यांच्याकडून तुमचे कार्यकर्ते असतील की आज देखील मेळावा तुमचे कार्यकर्ते जमलेले आहेत, उद्रेक पाहायला मिळाला, त्यांना काय आव्हान कराल? नाही, त्यांना शांततेचं आव्हान। आम्ही सरकारमध्ये आहोत, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सल्ला आहे की पुढं उद्रेक होईल असं काही करायचं नाही। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। आपण पाहिलं तर आता जिल्ह्यातील 5 पैकी 6 आमदार जे आहेत ते तुमच्यासोबत असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे। याला कुठंतरी काय फायदा होईल असं वाटतंय का? यावेळेला आम्ही स्वतः 6 आमदार देवेंद्रजींना भेटलो होतो। हे सगळ्या आम्ही बरोबर होतो म्हणून ते बोलतो, चुकीचं काय बोलत नाहीत। असं झालं का मग 6 आमदार जर तुमच्यासोबत असताना तुम्हाला पालकमंत्री पद का नाही मिळत? ते आता आम्ही विचारतो। कुठं पाणी मुरलं, कुठं नाही, जमिनीत मुरलं का वर गेलं ते माहिती नाही, परंतु आम्हाला आमच्या नेत्यांना विचारायला पाहिजे। त्यांना विचारल्याशिवाय आम्ही काय बोलू शकतो? पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका बघू, आम्ही शिंदे साहेबांना भेटल्यानंतर ठरवू। रणजित जाधव, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।